नमस्कार, मी डॉक्टर भास्कर पाटील, मधुमेह तज्ञ, सोलापूर डायबिटीज केअर सेंटर आणि डायबिटीज फूड केअर सेंटर यांच्यातर्फे सर्व मधुमेह रुग्णांचे सहृदय स्वागत. SDCC अर्थात स्टेप्स टुवर्ड्स डायबिटीज कंट्रोल आणि केअर या माध्यमातून मधुमेह रुग्णांसाठी आपली शुगर आणि त्याचे मधुमेहाचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याच्यावरती आपण SDCC या माध्यमातून 2 व्हिडिओ आपण व्यायामाचे प्रसारित केलेत. यात एक व्हिडिओ आपण ह्या मधुमेहाच्या नियंत्रणासाठी काही पाऊले जे आहेत आपण उचलणार आहोत, फॉलो करणार आहोत. ह्या 10 स्टेप्स आपण मधुमेह रुग्णांसाठी त्याचे योग्य व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याच्याविषयी मी आज आपल्यासमोर बोलणार आहे. तर ह्या 10 स्टेप्स किंवा 10 पाऊल जे आहेत हे तुमच्या उत्तम आरोग्यासाठी हे सुरुवातीपासून आपण मधुमेह रुग्णांनी काळजी घेतलं पाहिजे. तर टाईप 2 डायबिटीज आजार जो आहे तो लाईफस्टाईल डिसीज आहे आणि तो आयुष्यभर राहणार आहे. पुष्कळसे मधुमेह रुग्ण असं म्हणतात तो अवघड आजार आहे, किचकट आजार आहे, गंभीर आजार आहे असं पुष्कळ मधुमेह रुग्ण म्हणतात. मधुमेहाचं व्यवस्थापन हे योग्यरित्या पार पाडण्यासाठी डायबिटीज ट्रीटमेंट प्लॅन आखला पाहिजे आणि हा सुरुवातीला निदान झाल्यापासून जर डायबिटीज ट्रीटमेंट प्लॅन जर व्यवस्थित फॉलो केला तर हा मधुमेह सुनियंत्रित राहू शकतो आणि मधुमेह रुग्णांचं आयुष्य आनंददायी होऊ शकतं आहे. तर त्या दृष्टीने आपण आज 10 स्टेप्स जे महत्त्वाचे आहेत, 10 पाऊल आपण जे महत्त्वाचे आहेत मधुमेह नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्याविषयी मी बोलणार आहे. तर पहिलं पाऊल जे आहे ते आहे आहाराविषयी. तर बॅलन्स डाएट, संतुलित आहार, हेल्दी ईटिंग हे खूप महत्त्वाचं आहे. तर मधुमेह रुग्णांचं रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार हा सर्वप्रथम मानला जातो आणि सर्व काही नियंत्रणासाठी जे गोल फिरतं आहे ते फक्त आहाराविषयीच फिरतं आहे. त्याचे गैरसमज खूप आहेत, ते दूर करणं गरजेचं आहे. त्यामुळं आहाराविषयी जर बोलायचं झालं तर खाण्याची वेळ आणि खाण्याचे प्रमाण ह्या दोन्ही गोष्टी मधुमेह रुग्णांनी लक्षात घेतल्या पाहिजे. कॅलरीजकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून मधुमेह नियंत्रणात जर ठेवला म्हणजे रक्तातील साखर कमी होणार नाही आणि जास्त वाढणार नाही. याच्यामध्ये आहाराची जी पद्धत आहे ती खाण्याची वेळ आणि प्रमाण महत्त्वाचं आहे आणि वेळेवर खाणं आणि विभाजन करून खाणं हे खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की गुड कार्बोहायड्रेट्स म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स महत्त्वाचं आहे. म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट्स, सिंपल शुगर्स जे आहेत ते अवॉइड करायच्या आणि गुड कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा वापर जास्त करायचा. त्या व्यतिरिक्त प्रोटीन तुमच्या आहारात वाढवलं पाहिजे. स्निग्ध पदार्थ जे की ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट अवॉइड करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर्स ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत जे की मधुमेह रुग्णांना शुगर कंट्रोल करण्यासाठी, इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रॉपर हायड्रेशन, पाण्याचं प्रमाण जे बरेचसे मधुमेह रुग्ण दुर्लक्ष करतात याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा प्रश्न नेहमी विचारला जातो, डॉक्टर मी काय खाऊ? हे प्रत्येक विजिटला विचारलं जातं आहे. तर आपण म्हणल्याप्रमाणे की राईट फूड आणि राईट चॉईस ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या व्यतिरिक्त माइंडफुल ईटिंग, अगदी सावकाश पद्धतीने
एक चित्ताने शांतीने जर आपण जेवणाचं सावकाश पद्धतीने जर आहार घेतला तर मधुमेह नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. हे झालं पहिलं पाऊल. आपण बघूयात दुसरं पाऊल. 10 पैकी दुसरं जे पाऊल आहे ते आहे व्यायाम. आजचं हे डिजिटल वर्ल्ड आहे, हे व्हर्च्युअल गोष्टी आहेत, ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत आणि आजचा जो कन्सेप्ट आहे आजकाल जी कोविड-19मुळे जो कन्सेप्ट बदललेला आहे तो आहे वर्क फ्रॉम होम. पण आता मला वाटतं त्याच्या सोबतीला दुसरा कन्सेप्ट जो आहे तो वर्कआउट ॲट होम, वॉक ॲट होम, म्हणजे व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. जरी ह्या सगळ्या गोष्टी व्हर्च्युअली आपण करता आल्या, ऑनलाईन करता आल्या असल्या तरी पण व्यायामाला पर्याय नाही. तर घरच्या घरीही आपण व्यायाम करू शकतो. जसं पूर्वीच्या माझ्या 2 व्हिडिओजमध्ये मी 2 डेमॉन्स्ट्रेशन दिलेत की जिथे की वॉक ॲट होम आणि जे मधुमेह रुग्ण चालण्याचा व्यायाम करू शकत नाहीत असं चेअर वर्कआउट, हे 2 व्यायामाचे प्रकार मी प्रसारित केले आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये बरेचसे मी माहिती दिली आहे, त्याच्याविषयी मी बोललो आहे. तर सर्वसाधारण मधुमेह रुग्णांनी हा व्यायाम नियमितपणे करावा, सातत्य ठेवावं, दररोजच्या दिनचर्याचा भाग बनला पाहिजे आणि सर्वसाधारण 150 मिनिट आठवड्यातनं केले पाहिजे. सर्वसाधारण 5 दिवस किमान व्यायामाला नियमितपणे केलं पाहिजे आणि हा नियमितपणा जर ठेवला तर मधुमेह रुग्णांना खूप फायदा होतो. रक्तातील साखर कमी येते, इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते, म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी झाल्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते, इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते. अर्थात त्यामुळे औषध गोळ्यांचा डोस, इन्सुलिनचा डोसही कमी होतो आणि इतर फायदे, महत्त्वाचे जे फायदे आहेत की वजन कमी होते, रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी येते, कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क, आता हार्ट अटॅक, स्ट्रोक्स याचं प्रमाणही कमी होतं, मस्क्युलर स्ट्रेंथ वाढते, बोन हेल्दी होतात, स्वतःचा आत्मविश्वास वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं शांत झोप येते. तर हे सगळे फायदे फक्त व्यायामाने होतात, कुठल्याही एकाही गोळीने आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळं व्यायाम हा मधुमेह रुग्णांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जिथे नियमितपणाने जर केलं, इन्सुलिनचा आधार न घेता ही रक्तातली साखर कमी होते, म्हणून त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. तर सकाळचा व्यायाम केला म्हणजेच काय की आपलं काम संपलं असं नव्हे. तर मी म्हणणार आहे मधुमेह रुग्णांनी हा सकाळचा व्यायामाच्या सोबतीला दिवसभरही ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. म्हणजे मुवमेंट इज मेडिसिन जे म्हणतो आपण, तर नेहमी आपण मधुमेह रुग्णांनी दिवसभर काही ना काही स्टेप्स वाढवत राहायला पाहिजे. किमान 10,000 स्टेप्सचं टार्गेट ठेवलं पाहिजे आणि थ्रूआउट द डे, म्हणजे दिवसभर ती जर शारीरिक हालचाल असेल त्यांनी आणखी फायदा होतो. त्यामुळं ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. जिथे साधं उदाहरण मी म्हणतो की जिथे आपण दिवसभरात समजा आता वेळ मिळाला झोपतो आपण, तर मी जिथे म्हणजे बेडवरती झोपण्यापेक्षा तिथे बसलं पाहिजे. जिथे तुम्ही बसता तिथे उभं राहिलं पाहिजे आणि जिथे उभे राहता तिथे तुम्ही चाललं पाहिजे आणि जिथे तुम्ही चालता तिथे तुम्ही वॉक आणि जॉग करू शकता. त्यामुळे हे छोटेसे बदल तुमच्या दिवसभराच्या दिनचर्यामध्ये स्वतःला ॲक्टिव्ह राहण्यासाठी आणि पूर्ण मसल्स शरीराचे चांगल्या पद्धतीने ग्लुकोजचा वापर करून शुगर कमी करण्यासाठी देखील एक फायदा आपण मधुमेह रुग्णांनी म्हणजे ॲक्टिव्ह थ्रूआउट द डे राहण्याचा फायदा मिळतो व्यायामाच्या सोबतीला, सकाळचा व्यायाम जरी आपण केला तरी. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं की हे व्यायामाचे फायदे घेतले पाहिजे आणि हे व्यायाम सुरू करण्यापूर्वी मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा विसरू नका. कारण व्यायामापूर्वी ज्या तपासण्या आहेत डोळ्यांच्या, पायांच्या, हृदयाच्या, ह्या करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून व्यायामाचा आपण योग्य तो मधुमेह नियंत्रणासाठी फायदा घेतला पाहिजे. आपण आता बघूयात तिसरं पाऊल. 10 पैकी तिसरं जे पाऊल आहे ते आहे वेट लॉस, वजन कमी करणे, स्थूलपणा कमी व्हायला पाहिजे. पुष्कळ प्रौढ मधुमेहींमध्ये लठ्ठपणा आढळतो
आणि जर आयडियल बॉडी वेट आणि पोटाचा घेरा जर कमी केला तर खूप फायदा होतो. म्हणजे मधुमेह रुग्ण जे लठ्ठ आहेत त्यांचं वजन कमी केलं तर इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो, बॉडीचा सरफेस एरिया कमी होतो आणि इनडायरेक्टली इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते आणि औषधं गोळ्यांचा डोस आणि इन्सुलिन डोसही कमी होतो. त्या दृष्टिकोनातून मधुमेह रुग्णांनी जे लठ्ठ आहेत त्यांनी वजन कमी करण्यासाठी एक पाऊल व्यवस्थित आपण जर वजन कमी केलं तर त्याचा फायदा आपण मधुमेह नियंत्रणासाठी आणि सुनियंत्रित मधुमेह ठेवण्यासाठी फायदा होतो. 10 पैकी जे चौथं पाऊल आहे ते आहे औषधोपचार. बॅलन्स डाएट आणि नियमित व्यायाम ह्या 2 गोष्टी जर अंमलात आणून देखील मधुमेह नियंत्रणात येत नसेल तर मधुमेह रुग्णांना औषधोपचार महत्त्वाचा आहे. आणि हे मधुमेह रुग्णांनी नियमितपणे औषधं घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांना न विचारता औषधं बंद न करणे महत्त्वाचं आहे. आणि त्रास असो नसो हे डॉक्टरांना भेटून दिलेली औषधं गोळ्या याचा डोस आपण ॲडजस्ट करून मधुमेह नियंत्रण ठेवून दीर्घकालीन डायबिटीसचे दुष्परिणाम टाळण्यासाठी औषधोपचार खूप महत्त्वाचा भाग आहे. 10 पैकी जे 5वं पाऊल आहे, 5वी स्टेप आहे ती आहे तपासणी. तर मधुमेह निदान करण्यासाठी अर्ली डायग्नोसिस आणि प्रॉम्प्ट ट्रीटमेंट अर्थात लवकर निदान त्वरित उपचार यासाठी रक्त तपासणी करणं आवश्यक. दुसरी गोष्ट जे निदान झालेले मधुमेह आहेत त्यांनी नियमित तपासणी करणं आवश्यक आहे जेणेकरून आहार, व्यायाम, औषधोपचार याचा सुयोग परिणाम झाला आहे की नाही हे बघण्यासाठी तपासणी आवश्यक आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालं आहे, वाढलेलं आहे हे तपासणी केल्याशिवाय समजत नाही, म्हणून तपासणी करणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला फास्टिंग 1-2 तास जेवणानंतर तपासणी हे सर्वसाधारण महिन्यात 2 महिन्यातून चेक केलं पाहिजे. ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन 3 ते 6 महिन्यातून तपासणी केला पाहिजे. SMBG अर्थात सेल्फ मॉनिटरिंग ब्लड ग्लुकोज हे ग्लुकोमीटरवरती घरच्या घरी मधुमेह रुग्णांना स्पेसिफिकली टाईप 1 डायबिटीज किंवा ज्यांची शुगर कमी जास्त या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. आणि CGM ह्या काही तपासण्या आहेत ह्या मधुमेह रुग्णांनी नियमितपणे कराव्यात आणि डॉक्टरांशी संपर्क सांगून आपल्या औषधांचं आणि गोळ्यांचा डोस ॲडजस्ट करण्यासाठी नियमित तपासणी करणं आवश्यक आहे. 10 पैकी 6वं पाऊल जे आहे ते आहे डायबिटीज एज्युकेशन अर्थात मधुमेहाचं प्रशिक्षण. हे खूप महत्त्वाचं आहे की मधुमेह जाणून घेतला पाहिजे, मधुमेहाची ओळख चांगली केली पाहिजे. तो आयुष्यभर राहणार आहे आणि तो मित्र म्हणून राहणार आहे आपल्याबरोबर. त्यामुळे त्या आजाराविषयी सखोल ज्ञान घेणं तेवढंच आवश्यक आहे. आणि जो मधुमेह रुग्ण ह्या आजाराविषयी डायबिटीज एज्युकेशन ह्या आजाराविषयी सखोल ज्ञान प्राप्त करतो आणि घरी गेल्यानंतर ही जबाबदारी स्वतःहून पाळतो आणि ह्या रुग्णांचे मधुमेह व्यवस्थित नियंत्रण राहते आणि चांगल्यापणे आटोक्यात येतात. आणि ह्या रुग्णांचे ज्यांचं डायबिटीज एज्युकेशन चांगलं आहे हे मधुमेह रुग्णांचे दुष्परिणामही कमी होतात. त्यामुळे डायबिटीज एज्युकेशन ही स्वतःची जबाबदारी सांभाळण्यासाठी एक खूप महत्त्वाची स्टेप आहे. 10 पैकी 8वं जे पाऊल आहे ते आहे मधुमेह आणि कुटुंब. फॅमिली आणि फ्रेंड्स हे मधुमेह रुग्णांच्या सहवासात जास्त येतात आणि आजकाल मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी मधुमेह रुग्ण आहे आणि प्रत्येक कुटुंबामधील व्यक्ती हे मधुमेह रुग्णांच्या ट्रीटमेंटमध्ये आहारात असेल, व्यायामात असेल किंवा डॉक्टरांच्या व्हिजिटमध्ये असेल त्याच्यामध्ये सहभाग व्हायला पाहिजे. त्या फॅमिली सपोर्ट आणि फ्रेंड सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. हे मधुमेह रुग्णांसाठी त्यांचा ट्रीटमेंटमध्ये उत्साह वाढण्यासाठी आणि स्वतःला प्रोत्साहन मिळतो या दृष्टिकोनातून फॅमिली सपोर्ट आणि फ्रेंड सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. 10 पैकी 9वं पाऊल जे आहे ते आहे डॉक्टरांची व्हिजिट. नियमित तपासणीच्या सोबतीला, शुगरच्या तपासण्याच्या सोबतीला ब्लड प्रेशर, वजन
हे खूप महत्त्वाचं आहे, जे की डॉक्टरांच्या व्हिजिटमध्ये रेग्युलर चेकअप केलं जात आहे. आणि गोळ्यांचा इन्सुलिनचा डोस जो आहे तो वारंवार बदलत राहतो. त्या दृष्टिकोनातून मधुमेह रुग्णांची हे गोळ्यांचा इन्सुलिन डोस ॲडजस्ट करण्यासाठी डॉक्टरांची व्हिजिट महत्त्वाची आहे. एवढंच नव्हे, मात्र हे खूप महत्त्वाचं आहे की डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन जे होतात, हे दीर्घकालीन दुष्परिणाम जे होतात त्याचे स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे हृदयाच्या असतील, डोळ्यांच्या असतील, ह्या तपासण्या महत्त्वाच्या आहेत. आणि प्रत्येक मधुमेह रुग्णाने वर्षातून एकदा तरी सर्वसाधारण 3 ते 5 मिनिट आपल्या पायांसाठी दिलंच पाहिजे. म्हणजे डायबेटिक फूट एक्झामिनेशनसाठी तुम्ही वर्षातून एकदा डॉक्टरांना कंपल्सरी फूड चेकअप करणं तेवढं गरजेचं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या तपासण्या ज्या आहेत करण्यासाठी डॉक्टरांचे व्हिजिट महत्त्वाचे, उपचारासाठी फेरफार होण्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि डायबिटीस ट्रीटमेंट प्लॅन हा कुठल्याही मधुमेह रुग्णासाठी युनिक किंवा स्थिर राहू शकत नाही, तो वारंवार बदलत राहतो. तर ही ट्रीटमेंट प्लॅन जे आहेत, म्हणजे आहार, व्यायाम, औषधोपचार हे स्थिर नसल्यामुळं नियमित आपल्याला डॉक्टरांची व्हिजिट तेवढंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि दुष्परिणाम टाळण्यासाठी काळजी घेण्यासाठी खूप गरजेचं आहे. 10वं पाऊल आहे आणि खूप महत्त्वाचं आहे ते टार्गेट्स. आणि मधुमेह रुग्णांचे टार्गेट्स अचीव केले तर दीर्घकालीन दुष्परिणाम टाळू शकतो. तर नंबर्स हे मधुमेह रुग्णांसाठी ट्रीटमेंटमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे नंबर्स इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं की HbA1c तो 7च्या खालीच असला पाहिजे, म्हणजे दुष्परिणाम होणार नाहीत. तो सर्वसाधारण 6 महिन्यातून 3 महिन्यातून आपण चेक केलं पाहिजे. फास्टिंग शुगर सर्वसाधारण 80 ते 130 मिलीग्राम पर डेसिलिटर पाहिजे. जेवण करून 2 तासाची जे टार्गेट पाहिजे ती 180च्या खाली पाहिजे. ब्लड प्रेशर 130 आणि डायस्टॉलिक 80 mm/Hg याचं टार्गेट ठेवलं पाहिजे. गुड कोलेस्ट्रॉल इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला पाहिजे. वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो काटा हलला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. पोटाचा घेर कमी व्हायला पाहिजे. म्हणजे हे नंबर्स जे आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न केला की आपली तब्येत सुधारते. तर त्या दृष्टिकोनातून ह्या नंबर्सला खूप महत्त्वाचं आहे. आणि हे नंबर्स टार्गेट जर ठेवलं, मधुमेह रुग्ण शुगर्स कंट्रोल टार्गेट्स ठेवून जर केलं, हे छोटे छोटे टार्गेट्स आपण अचीव केले, हे सर्व 10 पावले फॉलो करा. दिनक्रमात थोडा थोडा बदल करा. थोडीशी शिस्त लावा, डिसिप्लिन ठेवा. मधुमेह रुग्णांनी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. आणि हे थोडे थोडे बदल केल्याने खूप फायदा होतो. ही 10 पावले आणि डायबिटीज ट्रीटमेंट प्लॅन व्यवस्थित जर फॉलो केला तर मधुमेह रुग्णांचं आयुष्य हे आनंददायी व सुखकर बनवण्याचा एक योग्य मार्ग ठरेल. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या महिन्यात.